द बिग बुल ट्रेनिंग अकॅडमीच्या उन्नती 4.0 प्राइस ऍक्शन बेस्ड सेटअप मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर उन्नती 4.0 हा सेटअप कसा वर्क होतो हे आज आपण पाहणार आहोत. चला तर बघूया. उन्नती 4.0 हा एक प्राइस ऍक्शन बेस्ड सेटअप आहे. प्राइस ऍक्शन मध्ये ज्यावेळी बायस ऍक्टिव्हेट होतात आणि आपण दिलेल्या कंडिशन पूर्ण होतात त्यावेळी एखाद्या कॅन्डलच्या खालच्या बाजूला असा स्टार येतो. तो स्टार आल्यानंतर आपल्याला इंडिकेशन मिळतं की मार्केटमध्ये बायस ऍक्टिव्हेट झालेले आहे. बायस मार्केटला वर न्यायचा प्रयत्न करतो आणि थोडंसं वर गेल्यानंतर तिथे सेलर्स ऍक्टिव्हेट होऊन सेलर्स पुन्हा मार्केटला थोडंसं खाली आणतात. त्यावेळी एखादी रेड कॅन्डल क्रिएट होते आणि त्यानंतर पुन्हा एक ग्रीन कॅन्डल क्रिएट होऊन मार्केटमध्ये बायर्सची ताकद वाढली जाते आणि मार्केट बाईंग साईडला मोमेंट करायला सुरू होते. तर ज्यावेळी रिटेस्ट पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच बायस ऍक्टिव्हेट झाले त्यानंतर सेलर्सनी मार्केटला थोडं खाली आणण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा बायस ऍक्टिव्हेट झाले म्हणजे रिटेस्ट पूर्ण झाल्यानंतर आपण उन्नती ट्रेड सेटअप नुसार ट्रेड घेतो. त्याचबरोबर उन्नती 4.0 चे काही टाइप्स आहेत म्हणजे स्ट्रॅटेजीज आहेत. टोटल या 5 प्रकारच्या स्ट्रॅटेजीज आहेत. म्हणजेच आपण 5 प्रकारे हा सेटअप वापरतो आणि ट्रेड घेतो. त्यातील पहिली ट्रेड स्ट्रॅटेजी म्हणजे आफ्टर रिटेस्ट ट्रेड स्ट्रॅटेजी जी आता मी तुम्हाला इथं सांगितली. सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ या ज्या राहिलेल्या 4 स्ट्रॅटेजीज आहेत या आपल्याला कोर्समध्ये पूर्णपणे शिकायला मिळतात. आज आपल्याला उन्नती सेटअप नुसार कुठे ट्रेड मिळाला आणि आपल्याला नेमकी किती पॉइंट्स मिळाले हे आता आपण पाहणार आहोत. तर आज तारीख आहे 16/2/2026. आपल्याला उन्नती सेटअप नुसार पहिल्यांदा सिग्नल कॅन्डल आली ती म्हणजे साधारणतः 10 वाजता. 10 वाजता सिग्नल कॅन्डल आल्यानंतर आपल्याला एंट्री कॅन्डल म्हणजेच आफ्टर रिटेस्ट आपल्याला कॅन्डल शोधणं गरजेचं होतं. त्यासाठी आपण मार्केट थोडे वर गेल्यानंतर पुन्हा खाली आले आणि पुन्हा ज्यावेळी मार्केटने वर जाण्याचा प्रयत्न केला म्हणजेच आपल्याला एंट्री कॅन्डल मिळाली. एंट्री कॅन्डल मिळाली आपल्याला 10:10. पण एंट्री कॅन्डलचा हायचा रेट जरी इथे आपल्याला म्हणजे इंडेक्स मध्ये आपल्याला इथे ब्रेक केलेला दिसत असेल पण प्रीमियम मध्ये हा ब्रेक झाला त्यामुळे आपण इथे एंट्री घेतली. त्यानंतर उन्नती सेटअपने ज्यावेळी सेकंड टाइम स्टार दिला त्यावेळी आपण या स्टारच्या हायला सिग्नल कॅन्डल आल्यानंतर आपण या स्टारच्या हायला आपण एक लाईन मार्क केली. लाईन मार्क केल्यानंतर आपण एंट्री कॅन्डल आपण अशी शोधली की ज्यामध्ये मार्केट थोडे वर गेले आणि त्यानंतर पुन्हा मार्केट खाली येऊन मार्केटला पुन्हा या रेटला ब्रेक केली. ही आपल्याला एंट्री कॅन्डल 12:15 मिळाली. इंडेक्स मध्ये आपल्याला 12:15 जी कॅन्डल मिळाली त्या कॅन्डलच्या हायवर आपण प्रीमियम मध्ये ट्रेड घेतला आणि फर्स्ट टार्गेट आपले ही जी स्टार डॉटेड लाईन आहे म्हणजेच प्रिव्हियस डे हाय तिथपर्यंत आपण पहिले टार्गेट. त्यानंतर आपले सेकंड टार्गेट ही जी मोरपंखी कलरची लाईन आहे तिथपर्यंत आपलं सेकंड टार्गेट आणि तिसरं टार्गेट आपल्याला इथं वरच्या बाजूला होते. तिथपर्यंत मार्केटने जायचा प्रयत्न केला पण 3:30 वाजल्यानंतर मार्केट बंद होतं त्यामुळे इथं मार्केटने आपल्याला इथपर्यंत टार्गेट म्हणजेच 25,695च्या आसपास आपलं टार्गेट दिलेलं आहे. तर या पद्धतीने आपल्याला इंडेक्स मध्ये आणि प्रीमियम मध्ये ज्या पद्धतीने मी आता तुम्हाला एक्सप्लेन केले त्या पद्धतीने ट्रेड मिळाला का हे आपण आता बघूया. तर आपल्या स्क्रीनच्या राईट साईडला प्रीमियमचा चार्ट आहे आणि स्क्रीनच्या लेफ्ट साईडला आपल्याला इंडेक्सचा चार्ट आहे. इंडेक्सच्या चार्टनुसार आपल्याला जी फर्स्ट टाइम एंट्री मिळाली ती म्हणजे 10 वाजताच्या कॅन्डलला आपल्याला सिग्नल आला होता. सिग्नल आल्यानंतर आपण रिटेस्ट मी तुम्हाला मगाशी सांगितलं की रिटेस्ट झालं पण आपल्याला रेट मिळाला नाही. म्हणजे कुठं तर प्रीमियम मध्ये आपल्याला रेट मिळाला नाही. इथे आपल्याला इंडेक्स मध्ये रेट मिळाला असं दिसत आहे पण प्रीमियम मध्ये आपल्याला रेट मिळाला. तर बघा आपल्याला आफ्टर रिटेस्ट जी एंट्री कॅन्डल क्रिएट झाली ती म्हणजे आपली 10:10 कॅन्डल क्रिएट झाली. 10:10 आपल्या राईट साईडच्या प्रीमियमच्या चार्ट मध्ये बघितलं तर 135 रुपये त्या कॅन्डलने हाय केला होता पण सेकंड कॅन्डलने तो हाय ब्रेकच केला त्यामुळे आपण इथे एंट्री घेतली. तर आपल्याला सेकंड टाइम स्टार आला होता तो 10:10 कॅन्डल. 10:10 कॅन्डलला आपण सिग्नल कॅन्डल धरून आपण त्याच्या हायवर एक लाईन ड्रॉ केली.
त्यानंतर आपण आफ्टर रिटेस्टची वाट बघितली. मार्केट थोडे वर गेले, पुन्हा खाली आले आणि याला 12 वाजून 15 मिनिटं या कॅन्डलनी ब्रेक केले. इंडेक्समध्ये आपल्याला 12 वाजून 15 मिनिटं या कॅन्डलनी ब्रेक केले. 12 वाजून 15 मिनिटं या कॅन्डलला आपण एंट्री कॅन्डल म्हणून आपण क्रिएट केलं आणि एंट्री कॅन्डल जी आपली 12 वाजून 15 मिनिटाची इंडेक्समध्ये झाली होती त्याच कॅन्डलच्या हायला आपण एंट्री घेतली. तर प्रीमियम मध्ये 12 वाजून 15 मिनिटाच्या कॅन्डलच्या हायला आपण एंट्री घेतली आणि 12 वाजून 15 मिनिटाच्या कॅन्डलचा लो आपण SL मार्क केला. जर का आपण इथे रिस्क रिवॉर्ड आपण मार्क केला तर आपला 20 पॉईंटच्या आसपास SL होता. फर्स्ट टार्गेट आपले 151 रुपये 80 पैसे म्हणजेच 1:1 च्या पेक्षा जास्त आपल्याला फर्स्ट टार्गेट मिळत होतं. त्यानंतर सेकंड टार्गेट आपले होते 156 रुपये 45 पैसे म्हणजेच 31 रुपये 90 पैसे आपल्याला टार्गेट मिळत होतं. त्यानंतर आपल्याला पुढील टार्गेट साधारणतः TP1 पर्यंत म्हणजे 209 पर्यंत होतं. म्हणजेच इथं आपल्याला 20 रुपयाच्या SLच्या अगेन्स्ट 1:4 टार्गेट मिळत होते आणि टोटल आपल्याला आज टार्गेट मिळाले 103 रुपये 60 पैसे. तर हा सेटअप कसा वर्क होतो हे तुम्हाला शिकायचं असेल तर खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. तसेच आमच्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून आमच्या येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये पण तुम्हाला उन्नती सेटअप कशा प्रकारे वर्क होतो हे पाहण्यास मिळेल.